अनेक टीनेज किशोर अवस्थेतील मुलं किंवा मुली आपण बघतो की नको त्या प्रेमाच्या संबंधांमध्ये अडकले जातात आणि मग ती एक समस्या होऊन बसते, कारण शिक्षणाचं वय असतं आणि त्या वयात या नको त्या गोष्टींना पालकांना सामोरं जावं लागतं. तर असं लक्षात येते की ज्या काही शाळा किंवा ज्युनियर कॉलेजेस आहेत त्याच्या बाहेर अनेक विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थी म्हणता येणार नाही, ती जरा मोठ्या वयाची मुलं असतात, कॉलेज गोईंग किंवा त्याच्याही जास्त वयाची मुलं असतात. आता ह्याच्या मागे एक असं मानसशास्त्र आहे की जे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, ज्याला आपण कंडिशनिंग असं म्हणतो. ही मुलं काय करतात की एखादी मुलगी घरातून निघाल्यानंतर तिचा पाठलाग करतात आणि मग कॉलेज किंवा शाळेपर्यंत ती मुलगी पोहोचली तर पुन्हा तिचा पाठलाग केल्यानंतर, ती थांबल्यानंतर तिच्या लक्षात येईल असं उभं राहतात. पुन्हा मधल्या सुट्टीत जर चुकून ती मुलगी बाहेर आली तर तिला पुन्हा हाच मुलगा तिथे दिसतो. पुन्हा शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेज सुटल्यानंतर ती मुलगी जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला तोच मुलगा पुन्हा तिथंच असलेला दिसतो. आणि असं जेव्हा सतत काही दिवस घडत जातं, काही महिने घडतं, तेव्हा तिच्याही लक्षात यायला लागतं की हा मुलगा घरापासून आपला पाठलाग करतो आहे, पण तो काही त्रास देत नसल्या कारणाने ती कुणाशी काही बोलत नाही. आणि हळूहळू ती गोष्ट जी आहे की तो मुलगा तिला पाहून हसणं किंवा लूक देणं, बोलण्याचा प्रयत्न करणं किंवा मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे असं म्हणणं, या गोष्टी इथपर्यंत येऊन ठेपतात. आणि एक दिवस अचानक तो मुलगा येत नाही आणि मग ही मुलगी घरातून जेव्हा निघते ती बघते तर कोणी दिसत नाही. नंतर पुन्हा मग ती कॉलेजला जाते, पुन्हा कॉलेज सुटल्यावर पाहते तर कोणी दिसत नाही आणि मग ती 2-3 दिवस ती गोष्ट मिस करते. आणि चौथ्या दिवशी जेव्हा तो मुलगा परत येतो तेव्हा ती मुलगी बघते की तो मुलगा पुन्हा एकदा आला आणि चुकून नकळत तिच्याकडनं स्माईल दिलं जातं. मग ही जी घटना घडते आणि मग तो मुलगा तिच्याशी मैत्री करतो आणि पुढे मग ती मैत्री जास्त घनिष्ठ संबंधांमध्ये बदलते किंवा कमी वयात नको असलेले डिसिजन, चुका घडतात आणि मग पालकांना किंवा त्या मुलीला ते भोगावं लागतं. तर आजकाल या कॉलेज किंवा शाळांच्या बाहेर असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना ही गोष्ट थ्रिल म्हणून करतात, पैशांसाठी करतात किंवा त्यांचे अनेक वेगवेगळे उद्दिष्ट आहेत ते प्राप्त करण्यासाठी करतात. म्हणून या वयातल्या मुलींनी इथं जागरूक होणं गरजेचं आहे की हे असं होतं, इथं आपल्या एका मनाला ते भुरळ पाडतात किंवा आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते आणि मग आपण त्या गोष्टीच्या आहारी जातो. तर इथं खरं प्रेम अजिबातच नसतं, ती केवळ एक सवय असते आणि आपल्याला ती गोष्ट डिस्कम्फर्ट वाटायला लागते अचानक. ज्या कम्फर्ट झोनमध्ये ते आपल्याला नेऊन ठेवतात तोच आपल्याला पुन्हा डिस्कम्फर्ट फील करून देतो आणि पुन्हा आपल्याला तो आला की कम्फर्ट वाटायला लागतो. तर टीनेज मधल्या मुलींसाठी ही एक छोटीशी गोष्ट मला सांगायची होती. थँक्यू.